एक मिनिट आहे ना. ऑन स्पॉट एक मिनिट कोण राहिले का सोडून कोण राहिले का सुरू कर बातमीवर करायचं काय सुरू? तुमचं बोलणं बंद ठेवा. अगदी परवा दिवशी हे बघा, आवाज येतोय का बघा आधी. खरंच अगदी परवा दिवशी सकाळी मुळामध्ये पोलिसांच्या विषयी काही प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो. पहिली गोष्ट तर अशी आहे की 7 जणांचे मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, ज्या ठिकाणी कुठलाही आदळापट नाही, गोंधळ नाही, डान्स नाही, काहीही नाही, एका घरामध्ये 7 जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे. तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी? ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर 5-7 जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल. म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे. या ठिकाणी अशा अनेक कारवाया होतात, पकडलं जातं, काही पकडलं जातं. दुसरा भाग असा याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कार्यवाहीचे व्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे? पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, महिलांचे तर अजिबात. परंतु या ठिकाणी महिलांचे रेव पार्टी प्रकरणात खडसे यांच्या जावयांना अटक करण्यात आली. त्यावर खडसे पत्रकार परिषद घेतात. या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय? त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही, ते एक वैद्यकीय क्षेत्रातलेलं नावाजलेलं नाव आहे. अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं. वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला 2.7 काहीतरी ml, तो जो सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला. हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधलं दिसतं आहे. त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसतं आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल. पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं. यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं. यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता. बाकीच्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं. तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही.
परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे. यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं काल किंवा अल्कोहोल सापडलं, दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं. हा रिपोर्ट बाहेर कसा कळला? जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल, आपले ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल, अहवाल दिला तर पोलिसांकडे येतो. हा मीडियाकडे कसा आला? आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा, तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून? ड्रग्सचा रिपोर्टही यायला पाहिजे होता. मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो. मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये पोर्सेकारच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे. त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला. 2 आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे. त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना. मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो, हा येत नाही. अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येतं आहे की प्रांजल खेवलकरांनी यादव असे नावासहित नावं येऊन राहिले मीडियाला. खरं काय आणि खोटं काय ते माहीत नाही. परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणा. मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला. पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही. मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. दुसरं, या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी, एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्यामध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे. या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा करतात. नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतके गवगाव त्या ठिकाणी केलं. त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर 3 ठिकाणी ते मागे घेतले. अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही? एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतो आहे. कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतं आहे चित्र की इथे वारंवार खडसेंचे जावई. अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा, मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही. पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही. आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे की बा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले. त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले. पोलिसांनी फोटो काढले, लगेच मीडियाला आले. पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण कर. 7च्या पलीकडे दुसरा आठवण नव्हताच. पोलिसच त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे. याचा उद्देश काय? दुसऱ्या ठिकाणी करत नाही. आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे? ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वाच्छा. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमचे फॅमिली फोटो छापायचा?
माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे करता आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल, त्याच्याबद्दल नाही. पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे. कारण 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं, त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7च जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर बेझरसारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात, असं माझं मत आहे, माझं समज आहे. तो पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का? जे प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं आम्ही वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे. रोहिणीताई वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत. यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं, यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे. सर, तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलता किंवा रोहिणी खडसे बोलताय, या सगळ्याचा तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल? तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलतात सरकारबद्दल, रोहिणीताई बोलतात, तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती, रोहिणीताईवरती काही परिणाम होईल? सरकारबद्दल तुम्ही काही भूमिका घेतात त्याबद्दल? हे बघा, आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमातून. पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ. लागण्याचा लढा चालू राहणार. जे सत्य आहे ते चालू राहणार. समाजासमोर आम्ही मांडणार. माझा वारंवार सांगितलेलं आहे या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात जे प्रभुत्व लोढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही? त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही? मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे. त्याने मला ते दाखवलेले आहे. पण बार्गेनिंगमध्ये तो त्याने सांगितलं ते की मी दाखवलं होतं. प्रफुल्ल लोढांनी स्वतः सांगितलं. मी खडसेंनी दाखवलं होतं हे त्याने सांगितलेलं आहे स्वतः. त्याची सीडी आपल्याकडे आहे. पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे. त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितलं. मी दिलेलं नव्हतं. मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भात चर्चा करावी, चौकशी करावी. तो भाग वेगळा. आता मी त्या भागावर बोलणार नाही. मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जावयाने हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे आणि असे व्हिडिओ कॅमेरे आमच्याकडे आहे. तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही. त्या जाऊ द्या तो प्रकार. मग तर त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच. आणखी नाशिकच्याही प्रकरणाचा लावूच. आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं. 2 माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं तेही आलेलं आहे. ते खात्री करू आपण. तिथं लोकल चॅनलला ते प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत. पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतो आहे. पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला बदनाम करा. चांगले खडसे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचा ज्यांच्यावरती कटाक्ष आहे तेही मंत्रीच आहेत आणि पुण्याचे सीपी हे अमिताभ शुक्ला गुप्ता आहेत. या तिघांनी मिळून हे सगळं केल्याशिवाय हे होणार नाही असं तुमचं बोलणं? मला असं कोणावर आरोप करायचा नाही. जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत त्याचा निकालापर्यंत येत नाही किंवा त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तोपर्यंत कुणावर आरोप करणं बरोबर नाही आहे. पोलीस जे करत आहेत त्या भूमिकेवर मी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. येईल ना समोर कोण असता तुम्ही. असं आहे, मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मी शोधपत्रिका पाहिलेली आहे. आता तुम्ही शोधा ना. तुम्हालाच आव्हान करतो. नाही जे काही आता याचे उत्तर मीडियाने शोधाव ना. तुमच्या सूत्राकडून जे माहिती येईल ते शोधा. करा ते. येईल बाहेर. येईल आज नाही येणार. बाहेर येईल नक्की बाहेर. हे तर सरळ आहे बघा. पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे. परंतु अलीकडे हे जे दिसतं आहे व्हिज्युअल दाखवणं,
नाव समोर आणणं, वारंवार फोटो दाखवणं, हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे. हे माझा आक्षेप आहे की अल्कोहोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रगचा का रिपोर्ट येऊ शकत नाही. कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आहे की पोर्शे कारच्या संदर्भामधला जो अनुभव आहे. मी कोण्या मंत्र्यावर कोण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही. आज माझा संशय पोलीस यंत्रणेला, संशय म्हणजे पोलीस यंत्रणेला प्रश्न असं का व्हावं. तुम्ही आले की प्रांजल खेवलकर यांनी असं म्हणता, म्हणजे एक प्रांजल खेवलकर एक आरोपी त्याच्यामध्ये, बाकीचे आरोपी नाहीत का? ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का? ह्याच्याच हातात ड्रग नव्हते. हे तर तुमच्या याच्यामधून दिसतं की हा उभा आहे एक बाजूला, आमचा जावई बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही, हे तुमच्याच याच्यात दिसतं आहे. आता ड्रग सेवन केलं की नाही केलं ते तर त्याच्यानंतर येईल, ते आल्यानंतर मी बोलेल. पण तुम्ही त्याच्यात आधी निष्कर्ष जर काढायला लागले ते चुकीचं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी सत्य येईल तुमच्यासमोर त्यावेळी मी बोलेल. ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की त्यांना वरिष्ठांकडून सूचना होत्या की अशी अशी घटना घडते आहे आणि त्यासाठी कारवाई करायची आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण सर्वसाधारणपणे खालून माहिती येते, म्हणजे ग्राउंड लेवलवरती जो कोणी कर्मचारी असतो ती माहिती भरून सांगण्यात आली की असं असं होतं. असं आहे, पोलिसांनी असं म्हटलं आहे की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली, असं गोपनीय माहिती प्राप्त झाली. वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो, कुणीतरी तक्रारदार असतो. त्या तक्रारदाराचं नोंद करावं लागते. माझा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ज्या हालचाली झाल्या या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का? ह्या प्रत्येक गोष्टीची नोंद स्टेशन डायरीत करावी लागते. स्टेशन डायरीत आम्ही इथं झालो आहे, आम्ही इथं चाललो आहे, आम्ही इथं करतो आहे, आम्ही इथं गेलो आहे, आम्ही इथून आलो आहे, हे सगळं स्टेशन डायरीत हवं असतं. सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भातले कारवाई करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु चौकशीचा भाग आहे. आणखी चौकशीमध्ये काय आहे त्याचं इतकं संवेदनशील वातावरण आहे. तुम्ही आणि रोहिणी सातत्यानं सरकारवरती टीका करता. तुम्हीच म्हणाल की जावयाचे लक्ष झालं होतं की पाळत ठेवू. असं असून सुद्धा जावाई त्या एका विशिष्ट ठिकाणी होते, तिथे 2 मुली उपस्थित होत्या, त्यापैकी एका मुलीकडे ते कोकीन आढळून आलं. याच्यामध्ये जावयाची चूक असं नाही. जावयाचं काय चूक आहे? तुमच्या खिशात आता मी टाकलं आहे काय? तुमच्या खिशात सापडला आत्ता तुमच्या खिशामध्ये आहे. मला असं वाटतं कोकीन आहे का? मी काय करणार आहे त्याला? तर मी टाकलं आणि त्या महिला काय अशा काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे? कुणी अधिकार दिला महिलांचे फोटो दाखवण्याचा मला? चला चला आता तो विषय इथे नाही आहे, त्याचे स्वतंत्र पत्रकार परिषद होईल. चला. मोबाईल आणि लॅपटॉप वगैरे रिकव्हर केले असते. आता मुद्दा असा आहे की गेले इतके दिवस तुझ्या लोकांचा उल्लेख करताय, मी आणखी काही लोकांचा उल्लेख करताय. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पोलीस गोळा करतात वेगवेगळ्या ठिकाणाहून. तुमच्या जावयाच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की पोलिसांना रिकव्हर करायचं असतं? पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं, पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं, मोबाईल घेणं, त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं. याच्यात काय मिळणार आहे? तर पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर केले. वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कुणी सांगितला? गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं? हे पोलिसांचे साठेलोटे आहे. आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसा काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा? तो कसा काय पत्रकार परिषद घेतो या फोटोच्या संदर्भामध्ये, गुगलच्या संदर्भामध्ये? म्हणजे पोलीस जे करत आहे ते जाणीवपूर्वक करत आहे. एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे? तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे? माझा अधिकार आहे घटनेने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिली आहे, अधिकार दिला आहे. माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकता. मग आता 7 जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता. यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी 7 जणांना अडकवलं, अंमली पदार्थ असेल नसेल, ही रिओ पार्टी अशी घोषित करा. काल वकिलाची तुम्ही काही मागणी केली का? कारण ससूरमध्ये जे काही ब्लड सॅम्पल घेण्यात आले त्यासोबत जी काही कारवाई केली तर फुटेजची तुम्ही मागणी केली. आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही, आज देणार आहे. ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे CCTV कॅमेरे लावलेले आहेत त्या CCTV कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी. एक. दुसरं, पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल्स प्रकाशित केलेले आहेत तर व्हिज्युअलची एक प्रत आम्हाला मिळावी, कारण ते तुम्हीच काढलेले आहे. आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कसं गेलं बाहेर आहे?
जाऊ शकतं का? पोलिसांनीच दिल्याशिवाय होऊ शकतं का? त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे. ही माहिती आमदारांना कोण देतं आणि ते भाजपच्या आमदारांना कोण देतं आहे? जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे, तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे, तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर जशी काय जाते? याचा तर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी. तुम्ही याबद्दल काय कायदेशीर पावलं उचलणार? मी या संदर्भामध्ये माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांविरुद्ध डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे. या संदर्भातलं सगळं, पण आत्ता हा माझा विषय संपू द्या. विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे. मी त्या ठिकाणी असीम सरोदे म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलूनही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये. त्यांच्याशी मी डिस्कशन केली. त्यांनी मला सगळ्या विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याच्यावर अपूर्ण नुकसानीचा दावा होऊ शकतो. पोलीस झाल्यानंतर पण त्याचा विचार करू. चला ना, तो बस झाला ना, आता कशाला नवीन विषय काढतो. चला. तर एकनाथ खडसे यांनी थेट दावा केलेला आहे. पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ती रेव पार्टी नव्हतीच असंही ते म्हणाले. ही खासगी आयुष्यात ढवळाढवळ आहे, मानहानीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं देखील त्यांनी म्हटलंय. तर माझा जावई ड्रग घेत नाही असं देखील खडसे यांनी म्हटलेलं आहे. तर दारू पित नाही असंही खडसे म्हणालेले आहे. एकनाथ खडसे यांनी हा दावा केलाय. अंमली वस्तू दारू पेरण्याचा प्रयत्न तर नसेल ना, अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केलेली आहे. या प्रकरणात वेगवान तपास झाला, मात्र लोढा प्रकरणात पोलीस एवढे थंड का पडले असा देखील प्रश्न खडसेंनी उपस्थित केलेला आहे. तर खडसेंनी पोलिसांच्या एकूण चौकशीवरच संशय घेतलेला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे दावे केलेले आहेत.